हाक दिली पाहिजे। आज महाराष्ट्र बंद करून दाखवला पाहिजे आपण। आज या सगळ्या कार्यकर्त्यांना मराठीसाठी महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात आपल्याला रस्त्यावर यावं लागतं, याच्यासारखी शर्मेने मान खाली घालायची बाब नाही। तिथे पालकमंत्री म्हणतात की गृहमंत्र्यांनी परवानगी दिली नसेल। जर गृहमंत्र्यांनी परवानगी नसेल दिली तर या सगळ्या पोलिसांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा, तुम्ही हे सस्पेन्शन ऑर्डर करा। जर गृहमंत्र्यांनी परवानगी नसेल दिली, आज त्यांना परवानगी दिली, त्यांच्यावर गुन्हे काय दाखल केले असं सांगतायत। आज एकही गुन्हा नाही, आधी त्यांना सगळ्यांना अरेस्ट करा, त्या सगळ्या मोर्चामधल्या लोकांना अरेस्ट करा, नाहीतर आता आम्ही हे पोलिसांचं कडक तोडून पुन्हा मोर्चाला इथून निघालेलो आहोत, आता आम्ही सांगतो। पण त्यांचं असं म्हणणं आहे की मार्ग वेगळा असावा असं मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये प्रतिक्रिया देताना म्हटलंय। मार्ग वेगळा असावा आणि मार्ग स्वीकारायला जे पदाधिकारी आहेत ते मान्य नव्हते म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात। अहो, कुठेही आम्ही शांततेने मोर्चा काढण्यासाठी हे पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं। आज व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला त्याला निवेदन नव्हतं दिलं, परमिशन नव्हती, त्यांचा मोर्चाला संरक्षण म्हणून तुम्ही इकडे फिरत होतात। तुम्हाला मराठी माणसाला रस्त्यावर येऊन शांततेने मोर्चा काढायला परवानगी लागते, या महाराष्ट्रात परवानगी लागते। आज हा रूट आणि तो रूट हे सगळे खोटेपणाचे आहेत। पोलीस खोटं बोलतायत, गृहमंत्री खोटं बोलतायत। माननीय मुख्यमंत्र्यांना अजून कल्पना नाहीये की मराठी माणसाचा हा शांततेने निघालेला मोर्चा अत्यंत योग्य मार्गाने जात होता, त्याला परवानगी नाकारून मला असं वाटतं हा डाव आहे अमराठी लोकांना मतं एकत्र करण्याचा। मी मराठी माणसाला महाराष्ट्र निर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीतर्फे मराठी जे मराठी आहेत त्यांच्यातर्फे आवाहन करतो, सगळ्यांनी एकत्र यायला हवं। आज यांनी जर बंद करून दाखवलं असेल तर आपण पण महाराष्ट्र बंद करून दाखवला पाहिजे।